वर खेचलेला फटका पहिलाच पाहायला मिळतोय. एपीएल चौकार. आदिवासी प्रीमियर लीग 2026 ची सुरुवात या मोठ्या फटक्याने झालेली आहे, चौकाराने झालेली आहे. नजाकत दाखवलंय ललित भोवर याने. पहिला बॉल चौकार आलाय, चौकाराने सुरुवात झालेली आहे. सुरुवात आपण पाहिली आहे तर मग छान झालेली आहे. आपण पाहतोय मित्रांनो आदिवासी प्रीमियर लीग 2026 चा पहिला महामुकाबला. एका बाजूने आपण पाहिला जर संघ खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला श्री साई समर्थ स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूने एसके फायर्स. दुसरा चेंडू किरण केने. ललित साडी इनसाइड आउट. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून तंत्र मात्र अवगत केली आहे. आपण पाहिलं माझ्या हातात आहे बॅट आणि बॅटची कला दर्शवायची आहे मला. ठोकलेला हा दुसरा वर आणि पाहायला मिळतोय एपीएल मधला सलगचा दुसरा चौकार. एसके फायर्स फायर झालाय ललित भोवर. सलगच्या दुसऱ्या बॉल वरती ठोकलाय चौकार. धाव संख्या झालेली 8. काय जबरदस्त सुरुवात इथे ललित भोवर याने केलेली आहे. किरण केणे याच्यावरती केलेलं हे आक्रमण. आदरणीय सन्मान्य रवींद्रजी गोवारी यांना आम्ही मान्यवर कक्षमध्ये आमंत्रित करतोय. मॅन फ्रॉम भेंडीपाडा रवींद्रजी गोवारी. बघा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ललित भोवर या खेळाडूला. आता मात्र सुंदर चेंडूची हाताळणी केली जाते. किरण केने या खेळाडूला आपण बघितलं एक दर्जेदार खेळाडू आहे. सातत्याने आपण बघितलं पानखंडा ए या संघातून आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. त्यांच्या अगेन्स्ट आपण बघितले ना प्रदीप सर 2 बॅटर. एका बाजूने ललित भोवर जे गावदेवी स्पोर्ट शिलोतर संघाचे खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूने आपण बघितलं न्यू स्टार वसई संघाचे खेळाडू मिस्टर राहुल गोंडके आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा राहुल टू किरण. खोलवाट्याचा चेंडू सरळ बॅटने फटका देखील खेळलाय. भरत तले वेगाने धावलाय. चेंडू थांबेल का? नाही. चेंडू फरार. सीमारेषा पार. हालाय खणखणीत आदिवासी प्रीमियर लीग चौकार. सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने पण पाहिलं ललितला तर दुसऱ्या बाजूने पाहतोय आपण राहुल गोंड या खेळाडूला. दोन्ही बॅटरचं खास विश्लेषण प्रदीप जर आपण बघितलं ना तर दोन्ही बॅटर्सने आपलं वैयक्तिक खातं आहे ना या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन एपीएल मध्ये चौकाराच्या साहाय्याने ओपन केलंय. बघा आपण 135 संघामधून फक्त 240 खेळाडू निवडलेत आणि ही निवड बेस्ट खेळाडूंची निवड झालेली आहे आणि तो आपल्याला बेस्ट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे बघा प्रत्युत्तर दिलंय किरण केने याने. हम भी किसी से कम नहीं. क्लीन बोल्ड आणि राहुल गोंड एक डेंजर मॅन मात्र केला इथे बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. बघा राहुल याला आता परतीचा प्रवास घडवलेला आहे. किरण केणे याने पहिल्या 2 बॉल वरती 2 चौकार आले मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक होताना दिसतोय. पहिला खेळाडू बाद केला गेला. ज्या वेळेला आपण बघितलं की किरण या खेळाडूला जर आपण बघितलं की अतुल ठाकरे या कॅप्टनचा आपण बघितलं तर विचार केला तर त्यांनी टॉस जिंकून निवडली होती गोलंदाजी. आणि गोलंदाजीचं कारण काय तर विश्वास आहे. पवन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला वळवलंय. भरत तले आलेत परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय. क्रिकेटच्या पटलावर मात्र चुका आणि ह्याच चुका मात्र तुम्हाला नडू शकतायत आणि या वेळेला हातातून चेंडू पायाच्या मधून मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी हा लिहिला चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं गेलंय तर तब्बल 4 चौकार आलेत आणि त्यामुळे स्टार्ट आपण बघितला तर तब्बल मियालीला पाहायला मिळतोय 17 धावेंचा. 1 विकेट डाऊन केली आहे तिकडे. किरण केने एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून जो सातत्याने आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पानखंडा ए या संघातून खेळताना आपण त्यांना पाहिलं गेलंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय झालं की बॅटर कडे आपण जाऊया. एसके फायर्स टीमचे बॅटर ललितने चौकाराने आपण पाहिलं तर मग अकाउंट ओपन केलं. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग
चे बॅटर राहुल यांनी देखील चौकाराच्या साहाय्याने अकाउंट ओपन केलं आणि तिसरा जो बॅटर पवन राऊत जो आपण पाहिला तर साई कृपा राजावली या संघातून बिलॉंग करत असतो खेळत असताना, परंतु आज SK फायर्स या संघातून घेत असताना त्यांनी देखील मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर चौकाराच्या साहाय्याने अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या तब्बल 17चा मात्र आकडा हा मोठा मात्र प्राप्त झालाय, परंतु हा आकडा पकडून मात्र पुढचा प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे. नंबर 2 अतुल ठाकरे या सीझन मधला सगळ्यात आपण बघितला तर एक विध्वंसक खेळाडू म्हणून त्याला आपण पाहिलं गेलंय आणि खास करून वसई तालुका आदिवासी क्रिकेट ऑक्शन मध्ये आपण बघितलं ना तर मग या खेळाडूवर सगळ्यांचं नजर होतं. आमचे ऑफिशियल पार्टनर स्कोरिंग पार्टनर वैभव दुम देखील आम्हाला सांगतात किती संघ मला किती इन्व्हॉल्व होते तर तब्बल 16 आणि त्यापैकी आपण बघितलं तर रेस देखील भरपूर चालली होती या खेळाडूला मिळवण्यासाठी, परंतु बघा नशीब लक फॅक्टर SK या टीमच्या विरोधात आता मात्र तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की श्री साई समर्थ स्ट्रायकर संघाकडे आपण सुशांत दादा पाटील यांच्या संघामध्ये त्यांची वर्णी लागली आहे. हाच तर मोठा एक प्लस पॉइंट आहे त्या संघासाठी. अतुल ठाकरे या सीझन मध्ये सगळ्यात जास्त मात्र मालिकावीराचे पुरस्कार प्राप्त केलेला खेळाडू अतुल ठाकरे. पहिला बॉल वेगाने हाताळला जातोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं किरणचा एफर्ट तितका फायदेशीर नाहीये. सनील येतात बॅकअप साठी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि या वेळेला जोडल्या जातील 2 धावा. बघा चेंडू अचूक टप्प्यावरती पडला होता. यावेळेस अतुल ठाकरे असा रेग्युलर या मैदानावरती क्रिकेट खेळत असतो, भरपूर अनुभव आहे अतुल याला या मैदानाचा आणि एक चांगला चेंडू होता. मात्र 2 धावा मिळाल्या. थोडासा फंबल झाला होता तिकडे किरणकडनं, मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 19 आकडा डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळते. 19 फेब्रुवारी जगात भारीची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती न्यारी आणि तोच 19चा आकडा डोळ्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू ओ लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न इनारे ज्योती, मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा तितका मात्र आपण पाहिला तर चांगला दिसत नाहीये. दुसरा धावेचा मोका या वेळेला मात्र मोक्यावर धोका आणि पाहतोय या वेळेला स्क्वेअर लेग पंच इथे आहेत फेम मध्ये आणि त्यांनी दर्शवलाय नक्कीच आकाश आणि याच वेळेला मात्र धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद. बघा ललित भोवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. दुसऱ्या धावेची आवश्यकता होती का हे देखील आता तो विचार करत असेल, कारण धावा वेगाने येत होत्या, धावा खोऱ्याने वाहत होत्या, चौकारांची आतिषबाजी होत होती, मात्र अखेरीस धावसंख्येला लगाम लावण्याचं काम केलेलं आहे. आणि आपण पाहतो या ललित भोवर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. बघा इथे प्रदीप नेमकं काय झालंय तर एक धाव आली होती, परंतु तिथे ना सनील याचं कौतुक करावं लागेल. कारण की बघा किरणने रितेश दांडेकर आले होते जिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर होते ना त्यांच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्यावेळेला ना बॅकअप करणं गरजेची बाब होती आणि बॅकअप ही देखील केला आणि एक अचूक थ्रो म्हणजेच काय तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा ना जो लेवल आपण पाहिलं तर वाढवायला हवा आणि तेच मात्र आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षणाचा दर्जा तिथे वाढवताना पाहायला मिळाला. आणि एक विकेट किपर कसा असायला हवा तर विकेट किपर असा असायला हवा. आपण पाहतोय ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की मग विकेट किपरच्या भूमिकेत मिस्टर राकेश गोवारी जे मॅन फ्रॉम आपण बघितलं तर मग विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा या संघातले एक ताबडतोब बिग हिटर खेळाडू म्हणून त्यांना आपण बघितलं गेलंय. आदरणीय सन्माननीय संघमालक इशिका स्पोर्ट्स संघाचे को ऑनर सह संघमालक किरण जिमाळी यांचं आगमन झालंय. त्यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. ओटू जयेश. धीरज दिंदा नवीन बॅटर लेफ्टी बॅटर इन झालेत. ओहो यावेळेला रचनात्मक फटका घेण्याचा प्रयत्न धोकादायक इथे मात्र प्रयत्न होताना पाहायला मिळतोय, परंतु यावेळेला नेमकं काय घडलं गेलंय माइंडसेट शॉट. धीरज लेफ्टी बॅटर आहेत, लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे मात्र थोडस समीकरण आहे ना रोचक पाहायला मिळेल प्रदीप. येस नक्कीच. बघा पहिल्या बॉलवरती आलेला एक मोठा फटका खेळण्याचा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र कनेक्शन झालेलं नाहीये. चांगला चेंडू हाताला होता अतुल ठाकरे आणि अतुल ठाकरे पण पाहिला तर मग भन्नाट वेगाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आपटून टाकलेला चेंडू या वेळेला आपण पाहिला हाईट फॅक्टर खूप महत्वपूर्ण पाहायला मिळते आणि पंच मॉन्टी गाडेकर सर म्हणतात की इट इज अ फाईट. हॅलो आदरणीय सन्मान्य रुद्राक्ष स्पोर्ट्स संघाचे सहमालक प्रशांतजी गवळी आणि अविनाशजी गवळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतो. त्यांना मुख्य मंचावरती आम्ही आमंत्रित करतोय. ओटू
वाईट प्लस 1 बाउन्स. चेतावणी दिली आहे पुन्हा एकदा. आपटून टाकलेला चेंडू या वेळेला आपण पाहिलं तर नुकतीच चेतावणी दिली होती. दुसरा बाउन्सर आणि लगेचच पंचांनी सांगितलं यस इट इज अ नो बॉल. नो बॉल नंतर मात्र आत्ता पंचांनी दिलेला महत्वपूर्ण इशारा फ्री हिटचा. आणि फ्री हिट मात्र आपण पाहिलं तर मग संधी आहे, होका भी आहे, दस्तूर भी आहे आणि तेच म्हणावं लागेल. फ्रीडम लाठी चार्ज मोठा मात्र ब्लास्ट केला जाईल का? हिटच्या चेंडूवर मात्र आपण पाहिलं तर मग एक चांगला गुड हिट पाहायला मिळेल का? उघडा डोळे पहा नीट आणि एपीएल आहे सुपर हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. ओहो या वेळेला आपण पाहिलं तर सुंदर चेंडूच्या हाताळणी केली जाते. नेमकं काय झालं तर मग फ्री हिटचा चेंडू इथे सन्मान करण्यासाठी मजबूर केला, कारण की वीक झोन इथे शोधला गेला होता बॅटरचा. तिकडे चेंडूची हाताळणी आणि मन बदलावं लागलं, कारण की फ्रीडम होती ना. फ्रीडमचा मात्र फायदा उचलता आला नाहीये आणि एक धाव मात्र तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. धाव फलकावर धावा आपण जर बघितल्या तर आपल्याला पाहायला मिळतात 23. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 4. अतुल ठाकरे आपण पाहिलं तर मग कोणत्याही प्रकारचं फ्रीडम देत नाहीये, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये ना बाउंड्रीची मात्र लैलूट झाली होती, परंतु त्यानंतर कुठेतरी आपण पाहिलं की धावगतीवर लगाम. हो वेगवान चेंडू पाहतोय, चांगली फिल्डिंग. या वेळेला नेमका काय झालंय आणि मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. नेम चुकलाय परंतु गेम ही चुकलाय, हे चित्र पाहायला मिळत आहे. आणि इथे आपण पाहिलं तर मग एक धोकादायक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. बघा रिस्की धाव होती आणि ती धाव इथे कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 24 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल 24 धावा. अतुल ठाकरे पाहतो या वेळेला. ओहो सुंदर चेंडूची हाताळणी, वेगवान, चांगला टप्पा, सटिंग लाईन आणि लेंथ दर्जा छान आहे. म्हणूनच मात्र या खेळाडूचा कमाल आहे. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळाला आणि 2 ओव्हर मध्ये फलकावर धावा झालेल्या 12च्या सरासरीनं 24 धावा. हे ओव्हर आपण पाहिलं तर 7 धाव्यांचं राहिलं गेलंय आणि यामुळे आपण पाहिलं तर एक मोठा स्टार्ट मिळाला होता, तो थोडासा मात्र आपण बघितला तर मग धीमा केला गेलाय. आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की थोडंसं चर्चा सत्र देखील रंगलं जाईल की काय. एसके फायर्स इथे आपण पाहू शकतो या दुसऱ्या ओव्हर मध्ये थोडासा कमी पडला गेलाय, परंतु संधी अजून देखील आहे, संधी साधली जाऊ शकते. परंतु नेमकं घडेल काय, दुसऱ्या 2 ओव्हर मध्ये काय घडेल ते देखील प्रत्यक्षात आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा जोडलं दरम्यान सामना होणार आहे, तर दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. 6 षटकानंतर टॉस केला जाईल आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला लक्षात घ्यायचं आहे 5 षटकं ही तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. जर 5 षटकं जर 25 मिनिटांमध्ये जर कंप्लीट झाली नाही तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आणि विनंती असेल, जो आपला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे, रिव्ह्यू तुम्हाला 1 दिला जातो. हाईटच्या वाईटसाठी, बीमर्ससाठी आणि रनआउटसाठी आणि वाईटसाठी तो रिव्ह्यू या ठिकाणी लागू असेल. मात्र कॉट बँड विकेट आणि LBW साठी कुठलाही रिव्ह्यू नाही आहे. चला जाऊया आपण बॉलिंग ट्रॅकवर. सनील सावरे पाहतोय तिसऱ्या स्पाल मध्ये आणि तिसऱ्या स्पाल मध्ये एक सुंदर गोलंदाजी चं उदाहरण पेश करताना पाहायला मिळतोय. सनील याचा जर वैयक्तिक करिअर बघितलं पण तर छान आहे. आपलं वैयक्तिक क्रिकेट लेदर क्रिकेट देखील खेळतोय आणि त्याचा त्याला भरपूर फायदा मिळतोय विथ टेनिस क्रिकेटमध्ये. आई जीवदानी गिरी संघातून बिलॉंग करत असताना, बॉलिंग या संघातून बिलॉंग करत असताना, छान खेळ करताना आपण त्यांना वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहिलंय. सध्या तरी हा या ओव्हर मध्ये ना तर जो रिदम मात्र आपण पाहिलाय ना तर कुठेतरी गमावला गेला होता. एसके फायर्स टीम्स तो रिदम मोमेंट मात्र नक्कीच आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करेल. धीरज दिंडा आपण बघितलं तर एक धमाकेदार खेळाडू डेफिनेटली आहेत, परंतु त्यांना सांगून नाही तर करून दाखवावं लागेल, कारण की या वेळेला विथ द बॅट एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन एसके फायर्स टीम साठी हवं आहे. पुढील चेंडू थोडासा आपण पाहिला, खेचून मारलाय चेंडू, लॉंगनला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. अतुल ठाकरेला मात्र तिकडे निवडला जाईल. कॅच कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा धक्का मात्र टीम एसके फायला मैदानाच्या आतमध्ये लागतोय आणि परतावं लागेल हताश निराश मनाने मिस्टर धीरज दिंडा या खेळाडूला.
वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत आदिवासी प्रीमियर लीग आपण पाहिले तर भरपूर भरपूर मात्र प्रतीक्षा केली सगळ्या खेळाडूंनी, कारण की अव्वल त्या प्रतीक्षा संपल्यानंतर आज मात्र थेट मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर ब्रँड अँबॅसेडर ऑफ APL मिस्टर प्रकाश तुंबडा FPN आपण पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर आलेत 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. महेश भोईर एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत, चॉईस प्लेयर आहेत. अकुटब्याची लेंथ होती, खराब लेंथ, मात्र फायदा तितका मिळाला नाहीये. आदित्य बरबचं छान क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय आणि ज्या संघाने मात्र हा चेंडू हाताळला गेला होता. सनीलचा हा थोडा खराब चेंडू होता, फायदा घ्यायला हवा होता, परंतु महेश हे नवीन बॅटर आलेले आहेत, त्यांना मात्र आपण बघितलं तर सेट व्हायचं आहे. की मुकाबला आपण बघितला 6 ओव्हरचा आहे आणि 6 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये एक चांगली खेळी म्हणजे पार्टनरशिप हवी आहे. पार्टनरशिपचा जर विचार करायचा झाला तर सध्या तरी आपण पाहू शकतो मग या दोन खेळाडूंना ते योगदान द्यावं लागेल. पवनला मात्र स्ट्राईक, पुन्हा एकदा ऑफस्टंपची बाहेरची लेंथ, या वेळेला मात्र बॅटची कडा डीप गली क्षेत्रामध्ये शतक पोहोचण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रयत्नाचे पराकाष्ठ प्रयत्न राहिले तर पूर्ण आणि चेंडू पाहता पाहता निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा APL ला आणखीन एक दर्जेदार फटका, चौकार 4. आदिवासी प्रीमियर लीग तुमची आमची सर्वांची आवडती लीग म्हणजेच आदिवासी प्रीमियर लीग. हो मित्रांनो, तेच आपण पाहतोय डोळ्याच्या समोर. आता आपण पाहिलं तर मग नेमका काय घडलं जात आहे. डेफिनेटली आपण पाहू शकतो इकडे तर मग सनीलची गोलंदाजी देखील छान झाली होती, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं आपण पाहिलं तर या वेळेला खराब झालं, त्यामुळे धावसंख्या वाढली गेली आहे 30च्या घरामध्ये. अराउंड द विकेटने या वेळेला आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, टॅप केलं जाते चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. छान क्षेत्ररक्षण आदित्यचं पाहायला मिळत आहे. हेमंत सुतार ज्यांचा संघ फायटिंग फाल्कॉन्स जो आपल्याला पाहायला मिळेल आणि सध्या ते रजा घेत आहेत परंतु भेट देत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं की 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळाला आणि 3 ओव्हर नंतर आपण पाहिलं तर मग धावफलकावर धावा आहेत 31, 31 धावा. जवळजवळ छान कमबॅक झालेला आहे हे आपल्याला दिसून आलेलं आहे. SK5 हा संघ आपण बघितलं तर मग आता चर्चा करेल का. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग इथे ब्रेक घेतला जाईल, ब्रेक्स होताना पाहायला मिळतोय. नक्कीच काय घडलं जाईल प्रत्यक्षात पाहूया. प्रवीणजी गुप्ता साहेबांचा देखील संघ देखील रजा घेताना पाहायला मिळतात. थँक्यू सो व्हेरी मच प्रवीणजी गुप्ता साहेब, आपण देखील गटन सोहळा प्रसंगी इथे याची उपस्थिती आम्हाला दिली आणि त्याचनंतर आमच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनला जो एक तुमचा संघ दिला त्याबद्दल देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण की ही स्पर्धा आदिवासी प्रीमियर लीग एक ब्युटिफुल आणि इव्हेंटफुल बनवण्यासाठी आपलं देखील खूप महत्त्वपूर्ण योगदान आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये नेमकं नक्कीच ज्याप्रमाणे खेळ झालाय, परंतु उर्वरित 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर कशा प्रकारचा खेळ होतोय प्रत्यक्षात मात्र नक्कीच आपण पाहिलं तर मग पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय. 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. गडी बाद झाले 3. ललित बाद झाले. पवन आहे स्ट्राईक वरती आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय अतुल ठाकरे, लेफ्ट आर्म बॉलर. पहिलं षटक खूप चांगलं त्याने हाताळलं होतं आणि 7 धावांचं त्याचं षटक होतं. इथे बघा खूप चांगली सुरुवात त्यांनी केलेली आहे. पहिला चेंडू हा निर्धाव टाकलाय. पुन्हा एकदा बघा ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकला होता. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका ते खेळला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल झाला. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक लोकेश भोईर येतोय तिकडे. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. इथे आपण जर बघितलं 6 षटकांचा हा सामना आहे. 6 षटकामध्ये कमीत कमी 60 ते 70 धावा या धावफलकावरती लागणं अपेक्षित आहेत आणि त्या दिशेने वाटचाल देखील केलंय SK फायर्स या संघाने. चेंडू बघा अचूक टप्प्यावरती पडलाय आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा वेगाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये देखील येतोय. जयेश काय म्हणशील, ज्या प्रकारे अतुल याची बॉलिंग राहिलेली आहे आणि रेग्युलर या मैदानावरती खेळतोय.
आपण पाहतोय अतुल ठाकरे नेहमीच या मैदानावर आपला रेग्युलरली क्रिकेट खेळत असताना दिसत असतो आणि या मैदानाचा या खेळपट्टीचा अनुभव आहे त्याच्याकडे आणि तो अनुभव आपल्या संघाच्या पणा लावत असताना इथे बघा आणखीन एक वेगवान चेंडू बघा चेंडू सरळ यष्टरक्षकच्या हातामध्ये निघून आलेला आहे. पवन आता थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती एसके फायर झाले होते चौकाराने सुरुवात झाली होती. ललितने चौकार ठोकला, राहुलने चौकार ठोकला, पवनने चौकार ठोकला, मात्र त्यानंतर अतुल ठाकरे याचं हे जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या आता स्थिरावलेली गेलेली आहे ती म्हणजे 333 आपण पाहतोय धावफलकावरती 33 धावा. खोलवर टॅपाचा चेंडू मात्र यावेळेस यष्टरक्षकाने थोडीशी चूक केली, मिस्टेक झाला आणि आपण पाहतोय बाईच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती लागली गेली. बघा एसके फायर्स बॅटिंग करतोय मात्र आगीचे गोळे इथे अतुल ठाकरे फेकतोय फलंदाजांच्या समोर. जयेश काय म्हणशील? हा डेफिनेटली आपण बघितलं की एसके फायर्स कडे फायर सध्या तरी आहे परंतु फायर झालेला गोलंदाज अतुल पाहायला मिळते आपल्याला. सुंदर गोलंदाजी टिचून मारा पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमध्ये. कशा बघा. प्रकारे मात्र आपण पाहिला खेळला जातोय. 5 बॉल मध्ये त्याने आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्यात. इथे बघा ब्लॉकर मध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न स्लम सापडलाय यष्टांच्या मध्ये सापडलाय. बिग ब्लो मोठा हादरा महेश भोईर बॅक टू द डग आउट फलंदाज बाद. बघा पहिली लेग बिफोर विकेट अतुल ठाकरेच्या नावावरती राहिलेली आहे. सलग आपण पाहतोय आता 4 गडी हे बाद झालेले आहेत. षटक संपले 4 धावा लागल्या 34 विकेट गमावले 4 म्हणजे अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 12 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय एसके फायर्स हा संघ. लक्षात घ्यायचा आहे फिल्डिंग करणारी टीम आपल्याला 5 षटक ही 25 मिनिटांमध्ये क्लिअर करायचे आहेत. जर 25 मिनिटांमध्ये जर क्लिअर झाली नाहीत तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक हा 30 सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे. जरूर आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर येताना पाहायला मिळत आहेत विजय भोये जे सातत्याने आपण बघितलं तर मग समालोचनाची धुरा मात्र आपल्याला सांभाळताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र आले तर मैदानाच्या आतमध्ये एसके फायर्स या संघाच्या माध्यमातून कॅटेगरी आपण बघितलं तर थर्ड ऑलराऊंडर या कॅटेगरीतून मात्र त्यांची निवड या संघामध्ये झाली आहे. परंतु निवड झाल्यानंतर आपण पाहू शकतो की आज ती निवड योग्य होती अशी देखील त्यांना दर्शवावी लागेल. फलकावर 34 आहेत. गडी विकेट डाऊन झाले तिकडे आपण बघितलं तर 4 आणि 4 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. आदरणीय सन्मान्य पाटील 5141 संघाचे ओनर या ठिकाणी आपण जर पाहतो आपली रजा घेतात. अनिल दादा पाटील या ठिकाणी आल्याबद्दल आपले खूप खूप आभार. लोकेश पारधी वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 5 षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक वरती पवन. चेंडू आपण पाहतोय ऑप्शनच्या थोडासा बाहेर ठेवला होता. बघा चेंडू पडल्यानंतर थोडासा वलन घेऊन सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. बघा 6 षटकांचा हा सामना आहे आणि धावसंख्या जर आपण बघितली तर 34 धावा या धावफलकावरती लागल्यात. पहिली 2 षटकं जर आपण बघितली 24 धावा होत्या, 12ची सरासरी होती. मात्र त्यानंतर काय जबरदस्त कामगिरी अतुल ठाकरे याची राहिलेली आहे. सनील सावरे याने 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर अतुल ठाकरे 2 ओव्हरमध्ये फक्त 90 धावा त्याने खर्च केल्यात. आता लोकेश याला बघा ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकला गेलाय. पवन याने चेंडूला खेळून काढलाय. इथे बघा थोडासा मिसफील्ड झाला. लोकेश बॅकअपसाठी येतोय तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट झाली. या एका धावेने धावसंख्या आता 35 या आकड्यावरती. बघा या षटकातील चेंडू टाकून झालेत 2 म्हणजे अजूनही आपण पाहतोय की 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा जर आल्या तर एक सन्मानजनक स्कोअर आपण मानू शकतो या मैदानावरती. नव्याने फलंदाज आपण पाहतो या विजय भोई स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. इथे बघा स्टंपच्या बाहेर हा चेंडू ठेवला होता. इथे अपील झालेली आहे. बघा स्टंपिंगची अपील झाली होती. पंच मॉन्टे सर काहीतरी इशारा करता या 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय आणि 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण विशाल नाईक सरांना पाहतोय. चला जाऊया 3ऱ्या पंचांकडे. सध्या तरी धडधड वाढली असेल फलंदाजाची.
स्टेप आउट झाला होता. स्टंपिंगची संधी राकेश गोवारीकडे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेलच. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. लोकेश ते बघा चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला होता. चेंडूला लॉंग ऑफ मध्ये घेऊन काढले क्षेत्ररक्षक सनील होते तिकडे आणि सनील कडनं मिस्टेक झाला. बिग मिस्टेक. चेंडू फरार. सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत आदिवासी प्रीमियर लीग चौकार 4. छान फटका खेळला गेला होता तिकडे प्रदीप. आतापर्यंत प्रदीप आपण एक गोष्ट पाहिली की चौकार पाहिलेत, परंतु षटकार कधी येईल हा मोठा प्रश्न आहे. इथे बघा चेंडूला पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरती ठेवलं होतं. फलंदाजापासून दूर ठेवलं होतं आणि सक्सेसफुली हा प्लॅन इथे ठरताना दिसतोय. लोकेश पारधी याचा बघा जयेश चौकार तर आलेत आतापर्यंत. 6 चौकार हे आलेले आहेत, मात्र 6 आलेला नाहीये. शेवटचा एक बॉल या षटकातील. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू केला गेला. आदित्य बरफ आहे तिकडे. एका टप्प्याने हा चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचलाय. चेंडूला फील्ड केलं गेलं तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पवन आता धावची झालेला आहे. या चेंडूवरती फक्त 2च धावा मिळाल्या. धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजे 41. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा या धावफलकावरती लागल्यात. बघा 41 आणि आमचे ऑफिशियल चे अंपायर तिसऱ्या अंपायर देखील आम्हाला सांगतात की वेळेच्या बरोबरीमध्ये चाललेले आहेत योग्य रीतीने. आणि त्याच प्रकारे मी तर म्हणेन की प्रत्येक खेळाडूने आणि प्रत्येक संघाने योगदान द्यायला हवं. 41 धावा फलकावर आपण पाहतोय प्रदीप. पुढील जो टॉस आपण पाहणार आहोत विघ्नेश वॉरियर्स आणि KBM स्पोर्ट्स. कारण की सूत्रसंचालन आणि टॉस बॉक्समध्ये आपण जर बघितलं तर मग सागर माळी सर देखील उपस्थित असतील तिकडे. तो टॉस नक्कीच पुढील केला जाईल आणि पुढील 2 कॅप्टन्स तुम्हाला रेडी राहायचं आहे. कारण की प्रत्यक्षात 6 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. तुम्हाला लगेच मग टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं ही ऑफिशियल सूचना तुमच्यापर्यंत मी देण्याचं कार्य करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत आपण पाहिलं तर मग टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या अंती सव्वांची आवडती लीग म्हणजेच आदिवासी प्रीमियर लीग. बघा पहिली 5 षटकं 25 मिनिटांमध्ये टाकून झालेली आहेत. चेक प्रदीप एक महत्वाची सूचना देतोय मी. बघा खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील, इतर कोणी बसू नका ही रिक्वेस्ट आहे. पडद्याच्या मागे बसायचं आहे आणि प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलर असतील. तिकडे त्यांना सूचना देतोय मी. खेळाडू कक्षामध्ये मी रिक्वेस्ट करतोय की फक्त खेळाडूनेच बसायचंय, इतर कोणी बसू नका. आणि प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आपण पडद्याच्या मागे बसा. पंच 2 मिनिटं थांबायचंय. पंच फक्त 2 मिनिटं. काही सूचना आपल्यापर्यंत येत आहेत.
बघ मैदानाच्या आतमध्ये आपण 5 ओव्हरचा खेळ पाहिला गेला. 41 धावा फलकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितले तर मिस्टर विशाल देखील त्यांना पाहतोय आपण. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत भरत तळे नावाचा गोलंदाज जो शिरमाई स्पोर्ट्स कासारवडवली संघाचा एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये हे षटक मात्र सोपवलं गेलं आहे. भरत टू विशाल, शफल होऊन फुलटॉस चेंडू आणि चेंडूला सरळ पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदिवासी प्रीमियर लीगचा हा आलाय खणखणीत धमाकेदार षटकार. आणि आपण पाहतोय आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आलेला हा पहिला षटकार विशाल खरपडे याच्या नावावरती ठरतोय. बघा या अगोदर चौकार आले होते आणि बघा पहिला बॉल खेळतोय. पहिल्या बॉलवरती त्याला संधी मिळाली, फुलटॉस बॉल मिळाला आणि त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा उचलला. षटकार ठोकला. धावसंख्या साने वाढली गेली 47 या आकड्यावरती. 47 47 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचं हे षटक आहे या इनिंग मधील. भरत तळे हा ट्रायकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेस बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. बघा चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण देखील घेतोय. बाकीचं काम यशरक्षक राकेश गोवारी पूर्ण करतोय. चेंडू येतोय निर्धाव. हा डेफिनेटली ही खासियत आहे भरतची, कारण की चेंडूला मध्यम गतीने धीम्या गतीने आपण बघितलं तर लेग कटर ऑफ कटरने हाताळण्याची क्षमता ठेवतोय. क्लीन बोल्ड केलंय. बघा प्रत्युत्तर आहे भरत तळे असं. हम भी किसी से कम नहीं है. टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलंय भरत तळे. विशाल खरपडे बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद होतोय. बघा आपली ताकद दर्शवली गेली त्याच्या भरतने, कारण की पहिला चेंडू ज्या टप्प्यावर हाताळण्याचा प्रयत्न होता ना, तो मात्र व्यवस्थित त्यांना टप्पा मिळाला नाही. फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला होता. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय आपण कशा प्रकारे बॅटर सफल झाले होते आणि हा लेग ब्रेक मारा होता. भरतची खासियत आहे, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना की गोलंदाजी करण्यामध्ये आपण पाहिले तर मग क्षमता चांगली आहे, कारण की मी जवळून त्यांना पाहिलं गेलं आहे की लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक आणि त्यात नंतर आपण बघितलं की मध्यम गतीची गोलंदाजी हे त्यांचं खास विश्लेषण असतं आणि त्यांच्यावर ठेवलेला विश्वास आहे तो मात्र थोडासा आपण पाहिलं तर मग सार्थक ठरवण्याचा प्रयत्न केला आणि क्लीन बॉलच्या स्वरूपात हे चित्र मात्र साफसूत्र जे TBN लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे दर्शवलं जात आहे. DBN लाईव्हचा देखील आपण बोलबाला आपण पाहिला तर भरपूर राहिला गेला आहे आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन असो आणि DBN मग एक नातंच आहे आणि त्यांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. इथे बघा वसंतसाठी हा चेंडू खोलवट्यापासून हाताला गेला होता. कनेक्शन तेवढं चांगलं झालं नव्हतं. एकच धाव मिळालेली आहे. बघा पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती कमबॅक झाला, तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली आणि चौथ्या बॉलवरती एक सिंगल धाव आलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 48. हो प्रदीप, आपण जयेश नक्कीच जर पाहिलं तर ही पहिली प्रीमियर लीग असेल आणि ती म्हणजे स्वतःच्या युट्यूब चॅनलवरती आपण ती ब्रॉडकास्ट करतोय. जयेश ते बघा बॅटचा एज लागलाय. शतरक्षक आहे तिकडे निलेश परेड चेंडूला उचलतोय. तोपर्यंत आपण पाहतो एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का? चला स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. पुन्हा एकदा वसंत सांबरेला स्ट्राईक वरती यावं लागणार आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने आता रिव्ह्यू घेतलाय क्रॉसिंग करता. चला पाहूया. पंचांचा निर्णय अद्याप तरी आलेला नाही आहे. चला पाहूया. पंच सध्या तरी पंचांचा अद्याप तरी निर्णय आलेला नाही आणि जोपर्यंत पंच निर्णय देत नाहीत आणि या लक्षात घ्या जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत तीच नियमावलीने आपण जातोय. बघा रन घ्यायचं असेल तर दोघांना क्रीज सोडणं अनिवार्य आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ पूर्ण झाले. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 49 आणि 50 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. चला जाऊया आपण लगेच दुसऱ्या सामन्याच्या टॉस कडे.
चला दोन्ही कर्णधार या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. बघा ओव्हर संपण्याच्या होतोय लखनदादा गोवार यांच्या शुभ हस्ते हा टॉस एका बाजूने विघ्नेश वॉरियर आहे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय टीम केबीएम स्पोर्ट्स आहे. हा टॉस कोण कॉल देतोय आपसमध्ये ठरवा. केबीएम टीम कडून कॉल येतोय छापा असा कॉल येतोय आणि येतोय काटा. साहेबांना विनंती करतो की साहेब आपण दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा द्या आणि मंचावर आदरपूर्वक आपण स्थान व्हा. आपण बघितलं तर छापा असा कॉल दिला आणि येतोय काटा. विघ्नेश वॉरियर टीमच्या दिशेने गेला. हा टॉस जात आहे. हितेश गणेशकर आपण इथे सज्ज आहेत. जे कर्णधार आपण बघितलं तर मग भूमिका आहे त्यांची. खास करून हितेश काय डिसाईड करशील? क्षेत्ररक्षण करणार आहेत तुमचे संघ मालक किशोर. नक्कीच त्यांच्या माध्यमातून तुमच्या संघाची बांधणी केली गेली आणि काय खास करून त्यांनी सल्ला दिलाय तुम्हाला? थँक्यू सो मच त्यांचं पण आणि आम्हाला आयकॉन बनवल्याबद्दल. आयकॉन तर नक्कीच बनवलं गेलंय परंतु काय गेम प्लॅनिंग असेल केबीएम टीमच्या समोर तुमचा जो पहिला मॅच असेल किती प्रेशर या मॅच मध्ये तुमच्यावर? प्रेशर तर सगळ्यांवरतीच आहे पण 100% देण्याचा प्रयत्न करू. टीम कॉम्बिनेशन काय आहे? कोणते खेळाडू तुमच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये आहेत आणि कोणते खेळाडू नाही आहेत? डेफिनेटली आपण पाहू शकतोय की त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग काय कॉम्बिनेशन बनवलं गेले? खास करून कोणत्या खेळाडूकडून तुम्हाला अपेक्षा असेल या मॅच मध्ये चांगली? विकास वायडा यांच्याकडून मोठी अपेक्षा असेल की फॅक्टर प्लेअर म्हणून ठरतील. परंतु आदिवासी प्रीमियर लीग आपण पाहतोय ना जी भरपूर दिवसानंतर तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली त्याबद्दल काय म्हणशील तू? वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांचा थँक्यू सो मच त्यांचं पण. आणि पहिली गोष्ट म्हणजे टुर्नामेंट खेळायला खूप जण आकृतीने वाट पाहत असतात. आणि नक्कीच तुमच्या संघाला एक विनिंग गिफ्ट देण्याचा प्रयत्न करशील? हो नक्की. व्हेरी ऑल द बेस्ट. तुला शुभेच्छा. विकास यांच्याकडे आपण होऊया. विकास तुम्ही टॉस गमावलाय. टॉस जिंकला असता का निवडला असता? क्षेत्ररक्षणच निवडलं. तुम्हाला बॅटिंग करायची आहे तिकडे आपण पाहू शकतो की मग बॅटिंग करत असताना आता जी पहिली मॅच मध्ये आपण बघितलं इनिंग मध्ये जवळजवळ 50 धावा chase करायचे आहेत. आणि परंतु दुसऱ्या बाजूने की तुमच्या टीमकडे मग बॅटर कोणते असतील ते देखील आपण पाहूया. आहेत बॅटर आकाश दानवे आहेत, भरपूर आहेत. काय वाटते तुम्हाला की तुमच्या संघ मालकाचा विश्वास आहे तुमच्यावर? नक्कीच हे IPL जिंकायचे परंतु सुरुवात या पहिल्या मॅच पासून करणार? हो नक्कीच पहिल्या मॅच पासून आम्ही सुरुवात करू. डेफिनेटली तुम्हाला शुभेच्छा. व्हेरी ऑल द बेस्ट या मॅच साठी. नक्कीच जाऊया आपण टॉस बॉक्स मधून अव्वळ असा मिळालाय. टॉस जिंकला गेलाय. आपण बघितलं तर मग विघ्नेश या संघाने आणि त्यांनी मात्र डिसाईड केलाय की बोल्ड फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले केबीएम टीमला. मात्र कशा प्रकारचा परफॉर्मन्स पाहायला मिळेल जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावा चेस करायचे आहेत आणि धावांचा पाठलाग मात्र नक्कीच कशा पद्धतीने केला जातोय त्याचा धावता विवरण आपल्यापर्यंत ऐकवलं जाईल. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद जयेश. 50 धावांचं टार्गेट आहे. 36 बॉल मध्ये या 50 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो उतरलेली आहे. एका बाजूने आपण पाहतो या रोशन घोषे तर एका बाजूने भरत तळे. बड्डे बॉय मयूर शेंडे यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ते सदस्य आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच रुपेश मोरे यांचा देखील आज वाढदिवस आहे. रुपेश तुम्हाला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना विनंती आहे आम्हाला वेल्याबेव सहकार्य करा. आपण घाई करायची आहे. बघा आपल्याकडे वेल आज थोडा कमी आहे कारण आज उद्घाटन सोहळा होता. या आदिवासी प्रीमियर लीगचा हा उद्घाटन सोहळा थोडासा उशिराने झाला त्याच कारण आपल्याला देखील थोडासा उशीर झालाय. आपल्याला 6 सामने
हे कंप्लीट करायचे आहेत. तर सहकार्य करा विनंती असेल. रोशन घोषे ऑन स्ट्राईक वरती पाहतोय, तर नॉन स्ट्राईक एंड वरती भरत तळे, पहिल्या षटक हाताळण्यासाठी वसंत सांबरे. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी वसंत सज्ज झालाय. स्ट्राईक वरती आहे रोशन. वसंत टू रोशन. पहिला बॉल शफल होऊन चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूला उचलेल, फेकील, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एका धावेने श्रीगणेश झालेला आहे. ऑन दी मार्क येताना दिसतोय रोशन घोषे. एक धाव धाव फलकावरती, 50 धावांचं टार्गेट आहे. बघा भरत आणि रोशन याला सलामीसाठी पाठवलेलं आहे. आपण पाहतोय आदिवासी प्रीमियर लीग 2026. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये 135 संघ आहेत. 135 संघाचा जर 11 खेळाडूंचा जर विचार केला तर 1496 खेळाडू होत आहेत. आणि 1496 खेळाडूमधून आपण फक्त 240 खेळाडूंची निवड केलेली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट पूल करण्याचा प्रयत्न, पूल पॉवरफुल झालेला नाही. या विशाल खरपडे येतोय चेंडूच्या खाली. भरत थळे याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. आदरणीय सन्मान्य रवींद्रजी तुंबडा यांना आम्ही आमंत्रित करतोय मुख्य मंचावरती. सन्मान्य श्री रवींद्रजी तुंबडा आपल्याला स्टेजवरती आमंत्रित केलं जाते. तसेच मयूरजी शेंडे बड्डे बॉय यांना सुद्धा अध्यक्षांची खास विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन असं नसतं बापा. ओटो कमेंट्री बॉक्स. चला नवीन बॅट्समन लवकरात लवकर पाठवून द्यायचा आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. आपल्याला अजूनही 5 सामने खेळायचे आहेत. विलभाऊ सहकार्य करा. विकेट डाऊन झालाय. भरत थळे हा 0 वरती बाद झालाय. लक्षात घ्या आपला जो नेक्स्ट बॅटर आहे तो अगोदरच आपण रेडी करून ठेवायचा आहे. जरा एक महत्त्वाची सूचना देतोय मी की खेळाडू कक्षामध्ये नवीन बॅटर्स रेडी राहायचं आहे, कारण की जास्त वेळ मात्र तुम्ही घेऊ शकत नाही. कारण की जर टाइम आउटचा जर नियम लावला तर मग बॅटरला मात्र बाद दिलं जाईल. महत्त्वपूर्ण सूचना, कारण की आमचे तिसरे अंपायर्स ऑन ऍक्शन मध्ये आहेत. लोकेश न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती असेल. वसंत सांबरे याला पाहतोय. एक जबरदस्त गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज. पुन्हा एकदा आपल्या षटकातील तिसरा बॉल घेऊन जातोय. ऑन साईटला लोकेशने उडवलाय हवाई हल्ला. चेंडू सरळ जाऊन गेला. 6 धावांकरता षटकार 6. बघा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये हा आता दुसरा खेळाडू ठरलाय ज्याने आपला अकाउंट षटकारानं ओपन केलंय. बघा चेंडू किती दूरवर जाऊन पडलाय. आदरणीय सन्मान्य जगदीशजी लाखात दादा तसेच हेमंतजी लाखात पार्थ पॅन्थर संघाचे ओनर या ठिकाणी आपली रजा घेतात. या ठिकाणी बेल दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. ओर टू कमेंट्री बॉक्स. डेफिनेटली आपण पाहिला सुंदर फटका मात्र कन्वर्ट केला. षटकार मात्र येताना आपल्याला बघायला आम्ही याला आणि षटकाराने आपण पाहिलं तर मग लोकेश अशाच प्रकारचा खेळाडू आहे, कारण की फ्रीडम आहे त्याच्याकडे. त्याला माहिती आहे की आपली फलंदाजी काय आहे, आपली क्षमता काय आहे आणि क्षमतेनुसार मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताच मात्र गोलंदाजी दखल घेतली आहे त्याने आणि ठोकलेला पाहायला मिळतोय एक विध्वंसक शॉट. षटकार. बघा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई पाहायला मिळणार आहे. सर्व उत्कृष्ट खेळाडू आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 240 खेळाडूंची निवड झाली होती आणि आपण पाहतोय आजच्या दिवसात हा पहिला सामना आहे. 50 धावांचं टार्गेट आहे आणि बघा काय सुरुवात झालेली आहे. लोकेश इथे बघा पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. ऑफस्टंपच्या बाहेर कमबॅक केलाय वसंत याने. डॉट बॉल. चेंडू टाकून झालेत 4. धावसंख्या झालेली आहे 7. 7 धावसंख्या फलकावर आपण पाहतोय. वसंतची खासियत आहे प्रदीप रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. बघा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता लोकेश भोईर याचा, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. आता वसंत सांबऱ्याने कमबॅक केलाय आणि ही वसंतची खासियत आहे. जरी मोठा फटका आला
तरी त्याच्याकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे आणि तो कमबॅक करताना दिसतोय. बॉल टाकून झालेत 5, शेवटचा एक बॉल. इथे बघा फक्त चेंडूला फक्त हलक्याने खेळून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे धीरज दिंडा. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या झाली 8. पहिलं षटक संपलंय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. हा बघा पहिला ओव्हर फिनिश झाला आणि पहिला ओव्हर फिनिश होताच एक महत्त्वपूर्ण सूचना मैदानाच्या आतमध्ये आम्ही पोहोचवतोय. कारण की जर शेवटच्या ओव्हरमध्ये देखील हा बॉल जर गुल झाला तर तिथे नवीनच बॉल दिला जाईल. महत्त्वपूर्ण सूचना प्रत्येक संघाने आपण लक्षात घ्यायची आहे. आणि त्याचनंतर एका ओव्हरसाठी 5 मिनिटं मात्र नक्कीच हा वेळ मात्र होताना पाहायला मिळाला आहे. एक महत्त्वपूर्ण सूचना आणखीन मी एक पोहोचवते आपल्यापर्यंत की इशिका 11 टीमचे संघ मालक आपली जी जर्सी आहे ती आपण कलेक्ट करा. तसेच BTSTA स्टार टीमचे संघ नायक त्यांना देखील मी विनंती करेन. आणि मग तिथे पार्थ पॅन्थर्स टीमचे देखील संघनायक आहेत तर त्यांनी मात्र त्यांची जर्सी कलेक्ट केलेली आहे. परंतु इशिका 11 या टीमला रिक्वेस्ट असेल की आपण आपली जर्सी आहे ती कलेक्ट करा. बघा 8 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी रोहन येतोय. रोहन कलांगडा. धावसंख्या झालेली आहे 8. लक्षात घ्यायचं SK फायर्स आपल्याला 5 षटकं 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. जर 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट झाली नाही तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला अतिरिक्त सर्कलमध्ये घ्यावा लागेल. हा ट्रॅकर बघा पॉवरफुल हा फटका देखील आहे लोकेश आणि थोडासा मिसफिल्ड. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव इथे कंप्लीट झालेली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धाव्या आल्यात. 2 धाव्याने धावसंख्या आता दुहेरी प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. डेफिनेटली 10 धावा फलकावर लागलेल्या आहेत. पार्टनरशिप इथे होताना पाहायला मिळते. 29 चेंडू आणि 40 धावा आणखीन जिंकण्यासाठी हव्या आहेत मित्रांनो. बघा जर SK फायर्सच्या टीमला मॅचला जिंकायचं आहे तर मग एकमेव साधन आहे ते म्हणजेच विकेट. आणि विकेट मात्र घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवर लोहन याला जर आपण बघितलं एक विकेट टेकर जे सातत्याने सायना स्पोर्ट्स नवीन पाडे या टीमसाठी राहिले गेलेत. परंतु या APL मध्ये जर आपली छाप सोडायची असेल ना तर त्यांना विकेट टेकर बॉलर हा बनावाच लागेल. पुन्हा एकदा रोहन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. स्ट्राईक वरती असेल लोकेश भोईर ज्याच्या बॅट मधून आपण एक घणा गती प्रहार होताना बघितलाय. एक षटकार ठोकलाय त्याने. लोकेश टू रोहन. ते बघा उचली घेणारा चेंडू आहे. हुक करण्याचा प्रयत्न यावेळेस बॅट बॉल संपर्क झालेला नाही. या प्रत्युत्तर दिलंय यावेळेस रोहन याने. आणि बघा आगीच्या गोळ्याच्या जो आपण पाहतो आगीचा गोळा फेकला जातो त्या प्रकारे हा चेंडू त्याने फेकला होता. आणि बघा 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे दिला गेलाय. धावसंख्या 10. बॉल टाकून झालेत 2. इथे बघा काय फटका केलाय. वा 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 मनगटी फटका सरळ निघून गेलाय. स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 षटकार. अफलातून फटका मात्र खेळला गेला. स्टँड अँड डिलेवर ही ताकद आहे या खेळाडूची. आणि पूर्णपणे शॉट सिलेक्शन करत असताना आपण पाहिलं ना थोडेसे अक्रॉस गेले. बॅटचं स्पीड पहा किती होता. मिडल ऑफ द बॅट टक्कन गुड साऊंड सिस्टमने ठोकलेला फटका. त्या फलकाचा आकार वाढताना पाहायला मिळतोय. आणि ही खासियत आहे ही ताकद आहे लोकेशची. आणि या वेळेला आक्रमण केलं रोहन या गोलंदाजावर. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा पण यावेळेस बैठक शॉट खेळायचा होता. या अगोदर नो लुक शॉट त्याने खेळला होता. मनगटी फटका होता. मनगडची ताकद दाखवलेली आहे लोकेश भोईर याने. धावसंख्या झालेली आहे आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे बघा हुक करण्याचा प्रयत्न. हुक सक्सेसफुली. धावांची भूक इथे मिटवलेली आहे. षटकार 6. लक्षात घ्या पंचांना तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही. तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये शंका जर असेल तर तुम्ही शंकेचं निवारण करा आणि रिव्ह्यू घ्या. लक्षात घ्या.
बघा पंच अनुभवी पंच आहेत, भरपूर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते पंचांची भूमिका पार पाडत असतात. तुम्ही त्यांना प्रश्न विचारू नका, पंच आपल्या निर्णय देतील. जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही रिव्ह्यू घ्या, तिसरे पंच त्या शंकेचं निवारण करतील. धावसंख्या झाली 22 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. लोकेश आता आक्रमक झालाय, विध्वंसक झालाय. पुन्हा एकदा बघा, बॅट तर भरपूर वेगाने फिरवली होती. बघा, वार करण्यासाठी ज्या प्रकारे तलवार फिरवली जाते ना, त्या प्रकारे बॅट फिरवली होती. मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 22 धावा. 22 धावा फलकावर झालेत. प्रदीप आपण बघितलं तर लोकेशने या ओव्हरमध्ये 2 उत्तुंग षटकार ठोकले गेले. आणखीन जर आपण विश्लेषण बघितलं तर मग येणारे जे 24 चेंडू आहेत आणि या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 28 धाव्यांची गरज आहे. बघा, एक कॉलम जर आपण बघितला तर धावसंख्येचा जो ग्राफ आहे थोडासा वर चाललाय, परंतु त्या ग्राफला मात्र थोडासा खाली करायचं असेल तर मग विकेटचा कॉलम जिथे 1 हा आकडा आहे ना तिथे वाढवावा लागेल. रोशन मैदानाच्या आतमध्ये 1 मध्ये खेळत आहेत, लोकेश 10 मध्ये 21 आहे. म्हणजे 22 धावा आहेत ना, त्या 22 मध्ये 21 धावा लोकेश यांच्या आहेत. परंतु त्याच खेळाडूला मात्र थोडंसं जरी ते डॉमिनेट केलं ना तर कदाचित प्रदीप या मॅचला बनवण्याची संधी मिळू शकते. बघा, मॅच आपण बघितल्यानंतर जसा एका बाजूने स्ट्रॉंग पोझिशन मध्ये दिसतोय टीम आपण बघितली तर मग साई समर्थ स्ट्रायकर्स, परंतु त्यांना जर इथे डॉमिनेट करायचं असेल ना तर तुम्हाला आता विकेट हा घेण्याचा प्रयत्न करावा लागतील. आमच्या सोबतीने आपण बघितलं तर मग आमचे ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर वैभव दुम देखील भरपूर चांगली स्कोरिंग करतात. तिसऱ्या अंपायरची भूमिका आपण जर बघितली तर विशालजी नाईक भरपूर आपण बघितलं तर मग या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर मात्र नक्कीच जाऊन त्याने अनेक मोठमोठ्या पंचांची भूमिका केले. मॉन्टीजी गोडेकर सर देखील त्यांना पाहतोय आपण, परशुरामजी पाटील सर आणि भरपूर अनुभवी हा पॅनल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी उपस्थित झालेत, मला वाटते बेटी सर उपस्थित झालेत, त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल स्टेजवरती येऊन, असं नसतं बाबा. कॉमन क्रिकेटचे बीटी सर म्हणून प्रसिद्ध असलेले सन्माननीय मान्यवर. आता 24 बॉल बाकी आहेत आणि 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 28 धाव्यांची आवश्यकता आहे. 28 धाव्यांची आवश्यकता. 24 बॉल आणि 28 राहुल आलाय, राहुल गोंड आयकॉन खेळाडू आता तिसरं षटक हाताळताना दिसतोय. शफल होऊन बघा, खूप चांगला फटका ते केला गेलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक पोहोचला तिकडे. वसंत चेंडूला उचलेल, फेकील, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय सन्मान्य बाबूदादा धुमाळ क्रिकेट प्रेमी, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. दादा, आपलं सुद्धा खूप खूप स्वागत. आपल्याला सुद्धा स्टेजवरती येऊन असं नसतं होण्याची विनंती करतोय. बघा, मॅच सध्या तरी रंगतदार स्थितीमध्ये येताना दिसतोय. राहुल शफल होऊन करण्याचा प्रयत्न, आता यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आहे. रोशन घोष याला आता माघारी परतावा लागेल. दुसरा गडी इथे बाद झालाय. सलामीचा बॅटर रोशन बॅक टू द डग आउट. बघा जयेश, आपण इकडनं जर बघितलं तर विकेट एस्केप फायर साठी फार महत्वाचे ठरणार आहेत. कारण आता जर आपण समीकरण बघितलं थोडंसं सोपं वाटायला लागलेलं आहे. कारण आता बॉल बाकी आहेत 22, अजूनही 26 धाव्यांची आवश्यकता आहे. 22 बॉल 26 धावा, समीकरण तेवढं कठीण नाही आहे. ते म्हणजे साई समर्थ स्ट्रायकर्स या संघासाठी. डेफिनेटली प्रदीप, आपण म्हटलात की थोडंसं समीकरण सोपं दिसतोय, परंतु गोलंदाजी कठीण आहे. गोलंदाजीमध्ये विसरून चालायचं नाही. राहुल गोंड सारखा खेळाडू तो गोलंदाजी मार्कवर आहे आणि त्याच्या समोर जर तुम्ही थोडंसं जरी चुकीचं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला ना तर मग त्याचा खामियाजा तुम्हाला भोगावा लागू शकतो. हे त्यांनी दर्शवलं, कारण की लाईन आणि लेंथचा राजा, रफ्तारचा महारथी, आणि या सीझनमध्ये आपण बघितलं तर राहुल गोंड भरपूर फॉर्ममध्ये आहे आणि तो खेळाडू आपण पाहिला. आणि त्याच्याच समोर जर आपण बघितलं तर सगळ्यात मात्र आपण बघितलं तर या सीझनचा अतुल ठाकरे आल्या बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. शतरक्षक तिकडे चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. बघा, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आहे.
हा डेफिनेटली प्रदीप, बेस्ट वर्सेस बेस्ट या लढतीचा आपण उल्लेख करायचा झाला तर मैदानाच्या आतमध्ये आलेला जो खेळाडू आपण बघितला ना, तर अतुल ठाकरे. याच मैदानावर आपण बघितलं तर अतुलने जो कारनामा केला आहे, जे आपल्या नावावर पहिलं शतक पूर्ण केलंय आणि त्याच मैदानावर आपण पाहू शकतोय 4 अर्धशतकं आहेत. तो अतुल ठाकरे, मॅन इन फॉर्म, 21 चेंडू आणि 25 धावा समीकरण आहे. परंतु हे समीकरण बदलण्यासाठी आपण पाहिलं तर मग आता बॅटर तयारीत आहेत, परंतु राहुल गोंड काय करतायत ते देखील पाहूया आपण. शेवटची 3 चेंडू बाकी असतील या षटकातील. स्ट्राईक वरती पाहतोय लोकेश राहुल गोंड, फॉलोइंग ट्रॅक वरती पॉवर हिटर सध्या तरी स्ट्राईक वरती आपण पाहतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, या फटक्याची आवश्यकता होती का? जयेश एक म्हण म्हटली जाते, अगर घी सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी नहीं करनी चाहिए. आणि इथे बघा उंगली टेढ़ी करनी चाहिए. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि राहुलने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. तेच म्हणतोय प्रदीप, कारण की नक्कीच जर सरळ हाताने जर आपण बघू शकतो काम होत नसेल तर मग उलटे काम करण्याचा प्रयत्न नाही करायला हवा होता. कारण की जर तुम्ही सरळने जरी जास्त दावा नाहीये तुमच्याकडे कॅल्क्युलेट क्रिकेट बघितलं ना, तर मग त्या हिशोबाने तुम्ही सिंगल डबलला फोर्स केला असता, खेळलं असता तरी चांगलं झालं असतं. परंतु हे जे शॉर्ट सिलेक्शन आहे ना तुमचं, कदाचित तुम्ही जो संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय त्या संघाला तुम्ही या मॅच मध्ये आणतायत. आणि बघा हा उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, नाहक हा प्रयत्न, माइंडसेट शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि तो मात्र घात करून जाताना पाहायला मिळतोय. इन्फॉर्म बॅटरला बाद केलाय. कदाचित ही संधी मात्र साधली जाऊ शकते या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य बरब आलेत, जे गावदेवी कामण संघातून न खेळत असताना आपण पाहिलेत. 25 या धावसंख्येवर आपण बघितलं तर मग 3 फलंदाज बाद झालेत. आणखीन देखील आपण बघितलं तर 25 धाव्यांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आहे. डू और डाय मात्र आपण बघू शकतोय अशी परिस्थिती प्रत्येक संघाला असते, कारण की जेव्हा लीग क्रिकेट खेळतो ना प्रत्येक सामना जिंकणं अनिवार्य असतं. प्रदीप इथे बघा पुढे संसार करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू आहे, गॅप शोधलाय गॅप आदित्याने ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड आदिवासी प्रीमियर लीग चौकार. बघा चौकार आलाय, चौकाराने धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावली गेली. 30 धावा या 29 धावा या धावफलकावर गेल्यात. चला बॉल पाठवून द्यायचंय तिकडे. चला व्हॉलेंटियर्स. बघा तिकडे आपण पाहिलं तर मग चौकार आलाय आणि राहुल गोंड यांची ताकद आहे, ज्या ताकदीवर मात्र यावेळेला वर चढून केलेला वार आहे. चौकार धावसंख्या 29च्या घरामध्ये. हा पुढील चेंडू पाहतोय आपण. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग मनगडाच्या साईडने चेंडूला वळवलं, फिल्डर आले तिकडे, परंतु या वेळेला एफर्ट्स मात्र आपण पाहिलं तर नाही मिळत आणि नाराज होत आहेत आपले सहकारी गोलंदाज नाराज. याही वेळेला चेंडू एका टप्प्याने सीमारेषा पार आणि पाहिलं मी येला आदित्यच्या बॅट मधून आलेला हा APL चौकार. बघा चौकार आलेत, बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. धावसंख्या आता तेहतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा या धावफलकावरती लागल्यात. आपण कंपॅरिझन जर बघितलं दोन्ही संघाचं 3-3 षटकामध्ये, तर ज्या धावा SK फायर्स या संघाच्या लागल्या होत्या 31 धावा लागल्या होत्या. 2 विकेट्स त्याने गमावल्या होत्या. इथे आपण पाहतो 33 धावा साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाच्या लागल्यात आणि 3 विकेट्स त्याने गमावल्यात. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 18 बॉल आणि 17 धावींची आवश्यकता आहे. 18-17चा मुकाबला प्रदीप आपण पाहू शकतो. या वेळेला SK फायर्स या संघाला डॉमिनेट करायला लावलाय. आता आपण बघितलं तर जवळजवळ जी मॅच आपण पाहिले तर आपल्या बाजूने वळवलंय. अतुल यांना पाहिलं तर 1 मध्ये 1, आदित्य 2 मध्ये 8 आणि जवळजवळ आताचा जर खेळ बघितला आपण तर मग 3चा आकडा डोळ्याच्या समोर, कारण की 3 ओव्हरचा खेळ 33 धावा आणि 3 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहू शकतो की नंबर 4 चा स्पाल बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहू शकतोय.
महेश भोईर ह्याला पाहतोय आपण अष्टभुजा लघुपाडा संघाचा एक टॉप क्वालिटी गोलंदाज आपण पाहतोय. ऑलराऊंडर चॉईस प्लेअर आहे महेश. परंतु आपण पाहू शकतो की एस के टीमसाठी आपण पाहिलं तर मग तारणहार खेळाडू ठरेल का, कारण की समोर आपण बघितलं तर एक वादळ आहे, एक तुसनामी आहे, एक तुफान आहे. अतुल ठाकरे अकुडब्याची लेन पिकअप शॉट या वेळेला वेट अँड वॉच पाहायला मिळेल अतुलच्या बॅट मधून. बिग ब्लास्ट षटकार 6. बघा या प्रकारे जर अतुल्याला जर चेंडू जर मिळाले ना तर सोडणार नाही आहे. अशाच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो अतुल ठाकरे हा खेळाडू. याच मैदानावरती आपण जर बघितलं तर त्याने शतक देखील ठोकलंय. 4 अर्धशतकीय खेळी देखील त्याने केलेले आहेत. आणि बघा यावेळी तर त्याला मेजवानी होती जयेश. हाफ ट्रॅकर होता आणि काय जबरदस्त फटका खेळलाय. या प्रकारची गोलंदाजी जर अतुलला झाली ना तर 10 वेळा जर हा चेंडू टाकला ना तर मी तर म्हणेन 9 वेळा तो स्टँड मधून आणावा लागेल, कारण की अशी प्रकारे खेळ करण्याची क्षमता ठेवतोय. आणि हे मैदान त्याचं आवडतं मैदान आहे, होम ग्राउंड म्हणू शकतो आपण त्याला, कारण की या मैदानावर खेळताना ना अतुलचा इतिहास जर बघितला ना तर वाढतच गेलाय, नाही कमी झालाय. 39 धाव फलकावर. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता याही वेळेला, मात्र या वेळेला ती लाईन नाही मिळाली. महेश भोईरने मात्र गोलंदाजीमध्ये गती प्रदान केली होती. चांगला टप्पा नियंत्रण पाहायला मिळालं. धावसंख्या स्थिर आहे 39. आणखी जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग गरज आहे 11 धावेंची. मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग मजबूत स्थिती जी पाहायला मिळते. पूर्णपणे याही वेळेला बीट केलं बॅटरला. या वेळेला नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न, परंतु नेम चुकला, गेम चुकला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विजय भोये होते तिकडे. त्यांच्या माध्यमातून थोडंसं क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र तितका चांगला झाला नाही आहे. धावसंख्या 40च्या घरामध्ये पोहोचले. जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज आहे. पहिला मुकाबला आपण पाहिले तर जिंकून या APL मध्ये आपली सुरुवात मोठी करायची आहे. 15 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर जर आपण बघितलं तर मग महेश यांना नक्कीच आत्तापर्यंत जर एक षटकार पडल्यानंतर थोडंसं लेंथ मध्ये आपण पाहिलं तर सुधार पाहायला मिळालाय. आणि दोन्ही बॅटर आता पाहिलं पण तर 8 धावसंख्येवर घेतात. अतुल याने 4 चेंडूमध्ये 8 आणि आदित्य याने बघितलं पण तर 2 मध्ये 8. अशा प्रकारे आपण बघितलं तर दोन्ही खेळाडूंचा खेळ म्हणजेच छान झालाय, कारण की मागील काही चेंडूमध्ये एक चांगली योग्य ती पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. परंतु 10 धावा हव्या आहेत आणि 15 चेंडू. विकेट मिळवले जातील का? सरबॅटच्या साईने मात्र ड्राईव्ह केला जातो. ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला खेळाडू आहेत तिकडे. चेंडूला स्टॉप केलाय. तत्पूर्वी धाव मात्र एक जोडले जाईल. जसं म्हणतात ना की कड़ी से कड़ी जोड़ दो तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती है. डेफिनेटली संघाची तकदीर बनवायची आहे आणि समीकरण आता सोपं झालंय. हे चित्र डोळ्याच्या समोर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु मॅच संपलेला नाहीये. क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं ना तर कोणताही सामना आपण बघितला तर जोपर्यंत शेवटचा चेंडू पूर्ण होत नाही तोपर्यंत मात्र मॅच फिनिश होत नाही आहे. परंतु अजून देखील आपण पाहतोय की लढण्याची क्षमता ठेवली जाईल का, कारण की लोकेशने स्टार्ट कन्वर्ट करून दिला होता छान. अतुलने मात्र आपण बघितलं तर एक त्याच्यामध्ये भर टाकली आहे. आदित्यने देखील भर टाकली आहे. आत्ता 9 धावांची गरज. बॅट वेगाने फिरवले परंतु फाईन लेगचे खेळाडू प्रयत्न करतात. प्रयत्नाची पराकाष्ठा. नो चान्स ऑफ द फिल्डर. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय. नशिबाची साथ, नशिबाची सोबत. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार आणि पाहायला मिळेल हा चौकार. बघा चौकार आलेला आहे. धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावली गेली. अतुल ठाकरे ते मोठ्या फटक्यांना सुरुवात करताना दिसतोय. हात खोलताना दिसतोय आपल्याला. जो त्याचा नॅचरल गेम आहे तो खेळताना दिसतोय. धावसंख्या झालेली आहे 45. अजूनही 5 धावांची आवश्यकता. उलटा फटका. या वेळेला रचनात्मक क्लास दर्जा दर्शवला जातोय आणि अतुलची आहे ही खास बात. 4. बघा चौकार आलेला आहे. धावसंख्या आता 49. स्कोर इज लेवल. ज्यात अजून ही मॅच जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता आहे. बघा जयेश आपण जर पाहतोय की जेवढ्या लवकर सामना संपवला जाईल तेवढा नेट रन रेटवर थोडासा फरक पडणार आहे. हा डेफिनेटली आपण बघितलं की लेग क्रिकेट आपण पाहतोय म्हणजेच नेट रन रेटवर देखील भर पडेल आणि त्यात नंतर आपण पाहू शकतो की मग भर तर सगळीकडे पडणार आहे.
कारण की मग पहिला मॅच जिंकल्यानंतर कॉन्फिडन्स तो देखील चांगला प्राप्त होईल. 49 हे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फक्त एका धावेची गरज आहे. आतापर्यंत पण जर बघितलं तर मग जी सुरुवात झाली होती लोकेशने जो स्टार्ट कन्वर्ट करून दिला होता तो एक फायदेशीर होता या संघाला. कारण की 36 चेंडूमध्ये 50 धावा जास्त मोठं वाटत नव्हतं, परंतु तिथे आपण पाहू शकतो ना की स्टार्ट अपेक्षित होता तो चांगला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग बॉलिंग क्रमांक आपण पाहिलं तर मग 5 विजय भोई आता येताना पाहायला मिळतील. जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये कॉमेंटेटर पॅनलमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर आपण पाहू शकतोय त्यांच्या सोबतीने आमच्या सोबतीने अनेक अशा स्पर्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांच्या मुखातून ऐकल्यात. परंतु आता एक प्लेयर आणि एक बॉलर आखू टप्प्याची लेंथ या बळीला पाहतोय ऑप्शनच्या बाहेर पंच केला जातोय. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलेला फटका हा चौकार येताना पाहायला मिळतोय आणि सामना अगदी फिनिश केलाय आणि पहिल्याच सामन्यामध्ये मोठा विजय श्री साई समर्थ स्ट्रायकर्स असून नवकर संघ आपण पाहिला तर पहिला विजय संपादन करत असताना पाहायला मिळतोय आणि APL ची सुरुवात छान आणि एक सुंदर ही करताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन साई समर्थ स्ट्रायकर्स.